श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 9 नोव्हेंबरला आहे रमा एकादशी म्हणजेच वसुबारस. वसुबारस पासून आपल्या दिवाळी सणाला सुरुवात होते. या दिवशीपासूनच आपण आपल्या घरामध्ये मुख्य प्रवेशद्वाराबाहेर पणत्या जो दिवाळीचा सण आहे दिवे लावण्याचा ते दिवे प्रज्वलित करत असतो. त्याचबरोबर या दिवसापासूनच आपल्या अंगणामध्ये आपण सडा टाकतो, रांगोळी काढतो आणि दिवाळीचं जे दिवाळी साजरी करणं जे म्हणतो त्या गोष्टी आपण करत असतो. दिवाळी म्हटलं की माता लक्ष्मीची पूजा आणि धनतेरस पूजा, लक्ष्मी पूजन म्हणजे माता लक्ष्मी निगडित ज्या सेवा आहेत, उपाय आहेत त्या आपण करत असतो आणि त्या वस्तू सुद्धा आपण आपल्या घरामध्ये आणत असतो, त्या सिद्ध करत असतो, स्थापना करत असतो. पण माता लक्ष्मीची सेवा केली किंवा माता लक्ष्मीची उपासना केली म्हणजे आपल्याकडे भरपूर पैसा येणार. बऱ्याच वेळेला तो येईल पण हा जास्त काळ टिकून राहत नाही. का टिकून राहत नाही? कारण माता लक्ष्मी ही चंचल आहे, ती आज आहे तर उद्या नाहीये. त्यामुळे माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याकडे जो पैसा येतोय तो स्थिर राहावा, त्यामध्ये वाढ व्हावी, 4 पैसे मागे पडावेत, पैशाला पैसा लागावा, यासाठी भगवान श्री हरी श्री विष्णूंची उपासना करणं गरजेचं आहे. कारण का जिथे भगवान विष्णूंचा वास असतो ती जागा माता लक्ष्मी कधीही सोडून जात नाही. आणि भगवान विष्णूंची सेवा करणं खूप काही अवघड नाहीये. खूप मोठे पारायण वगैरे या गोष्टी करायच्या नाहीयेत. अगदी छोट्या छोट्या या ज्या सेवा आहेत या सेवांनी भगवान विष्णू प्रसन्न होतात, त्यांच्या आपल्या घरामध्ये वास राहतो आणि आपोआपच भगवान विष्णू आपल्या घरामध्ये स्थानापन्न असतील तर माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहते. तर या रमा एकादशीच्या दिवशी, या वसुबारसच्या दिवशी, वसुबारसची जी आपली पूजा वगैरे आहे गाय वासराची ती तर आपल्याला करायचीच आहे. पण सकाळची आपली देवपूजा झाल्यानंतर या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बघा बाळकृष्ण असतात, तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. तुम्ही फक्त पाण्याने करा, काही हरकत नाही, किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर पंचामृताने सुद्धा करू शकता. अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. किती वेळा करायचा? मी स्वतः तर बघा हे फॉलो करत नाही, काउंट करत नाही. मी काय करत असते अभिषेक करताना की जो आपला तांब्या असतो देवपूजा करण्याचा, तांब्याचा तांब्या ते भरून पाणी घेत असते आणि ते संपेपर्यंत मी कोणताही काही अभिषेक करत असेल तर तो करत असते. मी काउंट करत नाही. पण तुम्हाला जर काउंट करायचं असेल तर तुम्ही बघा कशा पद्धतीने तुम्ही काउंट करू शकता. माळेने असेल, काही शेंगदाणे असतील, काही मोजण्यासाठी काहीतरी, किंवा टायमिंग लावा काहीतरी, या पद्धतीने तुम्ही काउंट करू शकता. 108 वेळा या पद्धतीने अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक झाल्यानंतर देवघरामध्ये जिथे त्या मूर्तीची जागा आहे, जिथे आपण बाळकृष्णांचं स्थान आहे ठेवतो, तिथे त्यांना ठेवायचं आहे. आणि तुम्हाला या दिवशी कमीत कमी 1 तरी तुळशी पत्र भगवान विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे. आणि तुमच्याकडे जर 21, 108, 1008 तुळशी पत्र असतील तर खूपच उत्तम आहे. तुमच्याकडे 108, 1008 असे जर तुळशीपत्र असतील तर सायंकाळची जी दिवे लागणीची वेळ आहे त्यावेळेला भगवान विष्णूंना आपल्याला ही जी तुळशीपत्र आहेत ती विष्णू सहस्त्र नामावली म्हणत म्हणत आपल्याला अर्पण करायची आहेत. विष्णू सहस्त्र नामावली म्हणणं शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत म्हणत जी काही तुळशीपत्र आहेत ती भगवान विष्णूंना आपल्याला अर्पण करायची आहेत. ही सगळ्यात साधी आणि सगळ्यात सोपी सेवा आहे. हे आपण करू शकतो आणि प्रत्येक जण हे आपण करू शकतो. हे केल्यानंतर या दिवशी सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी जी आपण 6:30 ते 7:30 जी वेळ म्हणतो या वेळेमध्ये विष्णू सहस्त्रनाम आपल्याला आपल्या मोबाईलवर किंवा टीव्हीवर घरामध्ये लावायचं आहे. आणि दिवाळीच्या या दिवसांमध्ये रेग्युलर मध्ये जर आपण लावलं तर खूपच छान आहे. पण खास करून या रमा एकादशीच्या दिवशी तरी आपल्याला लावायचं आहे. आणि तुम्हाला जर म्हणता येत असेल तर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायचा आहे. विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला बोलण्यासाठी खूप अवघड वाटत असेल कारण ते संस्कृत मध्ये आहे, तर आपण व्यंकटेश स्तोत्राचं पठण सुद्धा करू शकतो. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठी वाचू शकता किंवा तुम्ही संस्कृत म्हणू शकता. मी स्वतः पर्सनली संस्कृत म्हणते. मराठी व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते 108 ओव्यांचं आहे आणि जे संस्कृत व्यंकटेश स्तोत्र आहे ते फक्त 15 ओव्यांचं आहे आणि म्हणण्यासाठी पण खूप सोपं आहे. तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र कमीत कमी 3 वेळा म्हणू शकता किंवा तुम्ही 21 वेळा म्हटलं
तरीही चालेल, खूप काही जास्त वेळ लागत नाही, अगदी 30 ते 35 मिनिटं लागतात, यापेक्षा जास्त वेळ लागत नाही, शेवटी आपल्या वाचनाच्या स्पीडवर आहे. तर व्यंकटेश स्तोत्राचा आपल्याला पाठ करायचा आहे आणि या दिवसापासून आवर्जून रोज आपल्याला दिवाळी पूर्ण होईपर्यंत आपल्याला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, ते पण संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळेत, किंवा तुम्हाला जर शक्य झालं तर रात्री 12 वाजता तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं मंडल करू शकता आणि त्यानंतर तुम्ही श्री सुक्त म्हणू शकता, किंवा तुम्ही श्री सुक्तम 16 वेळा आणि व्यंकटेश स्तोत्र त्यानंतर 1 वेळा किंवा 3 वेळा सुद्धा कमीत कमी तुम्ही म्हणू शकता. किंवा तुम्हाला रात्री जर शक्य नसेल तर दिवसभरामध्ये अगदी तुमच्या वेळेनुसार तुम्ही 16 वेळा श्री सुक्तमची सेवा या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये किंवा दिवाळी संपेपर्यंत आपल्याला करायचीच आहे. आणि श्री सुक्तम म्हणून झाल्यानंतर आपल्याला कमीत कमी 1 वेळा किंवा 3 वेळा आणि तुम्हाला झालं तर मी सांगितल्याप्रमाणे 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. आवर्जून ही जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला जो विष्णू गायत्री मंत्र आहे तो 16 वेळा म्हणायचा आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र, त्याचबरोबर आपल्याला कुबेर मंत्र सुद्धा या दिवाळीमध्ये रोज 16 वेळा म्हणायचा आहे. आणि आपल्याला आवर्जून गीतेचा 15वा अध्याय जो आहे तो या रमा एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला पठण करायचा आहे. हा आपली सकाळी देवपूजा झाली की तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर समजा यातील तुम्हाला आता काहीच सेवा करणं शक्य नाहीये तर अगदी दिवसभरामध्ये या दिवसापासून पूर्ण दिवाळीमध्ये रोज एक नियम बांधा की मी काहीतरी स्वयंपाक करताना किंवा मी माळ घेऊन किंवा टायमिंग लावून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. किती करायचा, काय करायचा काउंट करू नका, फक्त करत राहा. कारण हे जे दिवस आहेत या दिवसांमध्ये आपण ज्या काही सेवा करू त्या सिद्ध होतात, त्याचे लाभ जे आहेत ते आपल्याला 1000 पटीने जास्त मिळतात. त्यामुळे चालता फिरता काम करता काहीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप जो आहे तो आपल्याला करायचा आहे. आणि तुमच्या घरामध्ये जर सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल तर तो सुद्धा या दिवशी स्वच्छ करायचा आहे आणि त्या फोटोला सुद्धा एक तरी तुळशी पत्र आपल्याला या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे. तर या पद्धतीने रमा एकादशीच्या दिवशी या छोट्या छोट्या सेवा करायच्या आहेत. यापैकी जी कोणती सेवा आपल्याला फॉलो करणं शक्य होईल ती तरी आपल्याला किमान करायची आहे. श्री स्वामी समर्थ.